मागील एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला दिव्यांगांना मानधन आलेलं होतं आणि आज मे महिन्याची 20 तारीख आलेली आहे, तरी दिव्यांगांना मानधन आलेलं नाही आहे। त्यासाठी वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय, आयुक्त महोदयांकडे विचारणा करतोय की दिव्यांगांना मानधन का नाही आलेलं आहे। तर त्याच्यावरती अद्यापपर्यंत कोणतंही उत्तर दिलेलं नव्हतं। आज दिव्यांगांच्या घरामध्ये खायसाठी अन्न नाही आहे, त्यांना औषधी गोळ्या ज्या लागतात त्या औषधी विकत घेण्याकरिता त्यांच्याकडे पैसे शिल्लक उरलेले नाही आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठीच आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं। तर महापौर मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दुपारी 3 वाजेपर्यंत पैसे हे तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत आणि उर्वरित दिव्यांगाच्या अकाउंटमध्ये पैसे हे दुपारच्या नंतर म्हणजे उद्या सकाळी वर्ग होणार आहेत। परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही महापौर मॅडमांना विनंती केलेली आहे की तुम्ही आयुक्त महोदयांना सांगा किंवा महापौर म्हणून तुम्ही स्वतः एक काहीतरी दिव्यांगांच्या प्रती एक निर्णय घ्या। आज एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, अतिशय संवेदनशील उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या पक्षाच्या त्यांच्या गोट्यातल्या तुम्ही महापौर आहात, त्यामुळे तुम्ही देखील दिव्यांगांच्या प्रती संवेदनशील असल्या पाहिजे आणि हा संवेदनशीलपणा जर दाखवायचा असेल तर आज ह्या जे दिव्यांगांच्या घरामध्ये अन्न शिजवायला नाहीये त्यांना 10-10 किलो अन्न तात्काळ पुरवावे याकरिता आम्ही महापौरांना विनंती केलेली आहे आणि त्याकरिता आता थांबलेलो। दिव्यांगांची जी संख्या आहे ती एकूण 2200 दिव्यांग उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आहे, त्यापैकी फक्त 232 दिव्यांगांनाच मानधन देण्यात आलेलं आहे। आम्ही मानधन वाढीची देखील मागणी केलेली आहे। आत्ताच आम्हाला महापौरांनी सांगितलं की मानधन वाढीचा प्रस्ताव हा मान्य केलेला आहे आणि मानधन हे 2500 रुपये करण्यात येणार आहे। तर त्या ठिकाणी आम्ही दिव्यांगांनी तीव्र विरोध दर्शवला आणि 300 रुपये मानधन वाढण्यापेक्षा अशा प्रकारची भीक आम्हाला दिव्यांगांना नको, कमीत कमी 4000 रुपये तरी दिव्यांगांचं मानधन झालं पाहिजे अशी आमच्या दिव्यांग संघटनांची मागणी आहे। आम्ही काही दिव्यांग विभागातले 1-2 अधिकारी आहेत, ते अतिशय उर्मटपणे दिव्यांगांशी बोलत आहेत, त्यांना आता समज देण्यात आलेली आहे आणि ह्या पुढे देखील जर ते अशाच प्रकारे वागणूक देत असतील तर प्रहार संघटनेच्या रूपाने त्यांना उत्तर देईल आणि त्यांचे कान शेकवण्यात येतील।